हॅलो फ्रेंड्स, आज मुलीची फरमाईश होती साबुदाणा वडा खायचा आहे. सो त्यासाठी मग काय तयारी सुरू. हे पहा, यासाठी लागणार आहे आपल्याला हिरवी मिरची, मीठ, बटाटा उकडून घेतला आहे, शेंगदाण्याचं कूट, थोडंसं आबडधोबड आहे. हे सर्व आता एकत्र करून घेणार आहे मी. हा आहे साबुदाणा, एकदम छान असा सॉफ्ट असा मऊ झाला भिजलेला आहे. सो आता मी बटाटा मॅश करून घेते. थोडंसं जरा मध्ये जरा कच्चं राहिलं होतं, त्यामुळे जरा झाला नाही आहे तो. सो आता हे सगळं एकत्र करून जे राहिलेले बटाटे आहेत ते मी किसणीने बारीक करून घेणार आहे. किसणीवरतीच किसून घेणार आहे ते. हे पहा, असे असं किसून घेतलं आहे मी. छोटीशी किसणी, आपली अद्रक किसणी आहे तिने केलं आहे मी. बटाटा किसून घेतला आहे. बटाटा किसून झाला आहे. आता हे सर्व मिश्रण मी एकत्र छान करते, एकजीव व्हायला पाहिजे ते. प्लेटमध्ये जमत नव्हतं मला मिक्स करायला, सो मी एक बाऊल घेतला आहे. तर त्या बाऊलमध्ये मी आता हे सर्व छान एकत्र करते आहे, एकदम एकजीव करून घेते आहे, ज्यामुळे आपले वडे फुटणार नाहीत तेलामध्ये. हे पहा, असं एकजीव छान करून झालं आहे. आता हाताला थोडंसं तेल किंवा तूप काही जे काही असेल त्याने मी छान आता असे छोटे छोटे वडे बनवून घेत आहे. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, मीडियम साईजचे वडे बनवते आहे मी. मुलांची एक्झाम झाली आहे आणि त्यांची आजपासून सुट्टी लागली आहे त्यांना. सो त्यांनी काय फरमाईश सुरू केली आहे सकाळपासून. आज आता वडे खायचे होते, वडे आणि दही, साबुदाणा वडे. सो काय सुरू केलं बनवणं. सो आता हे वडे करून घेतले आहे मी, तुम्ही पाहू शकता. तेल पण छान गरम झालं आहे. हिरवी मिरची पण घेतली आहे मी, थोडी कट करून घ्यायची आहे ती हिरवी मिरची, जेणेकरून ती तेलामध्ये फुटणार नाही. आणि तेल टाकलं मी, वडे पण सोडले तर त्यामध्ये. आता छान वडे तळून घ्यायचे ते. जास्त मोठा पण गॅस करायचा नाही आहे आणि अगदी बारीक पण करायचा नाही आहे. मीडियम फ्लेमवर तुम्ही वडे छान तळून घ्या, खरपूस असे लाल होईपर्यंत. हे पहा, असे लाल झाले ते वडे, छान तळून झाले ते. तळून झाले ते वडे. आता मी हे प्लेटमध्ये काढते. झाले, माझी मुलं खुश, रेडी टू. आता ही मिरची तळून घेतो, ही आमच्यासाठी तळली आहे आम्ही. पहा, झालेत वडे, खूप टेस्टी आणि मस्त झालेत, कुरकुरीत पण, खुसखुशीत पण झालेत. बटाटा छान किसून घेतला होता, तो एकजीव झाला आहे, त्यामुळे छान आणि टेस्टी. नक्की ट्राय करून पहा. यामध्ये मी काही जास्त काही टाकलेलं नाही आहे. मुलांना खूप आवडले. सो नक्की करा. बाय, थँक्यू.